विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. आज आहे 24 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक देखील करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, ऍपलचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली जे 1 सप्टेंबर 2026 रोजी टिम कुक यांची जागा घेतील? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जॉन टर्नस. अधिकची माहिती, एप्रिल 2026 मध्ये ऍपलने जाहीर केले की टिम कुक सीईओ पद सोडून एक्झिक्युटिव्ह चेअरमन होतील. जॉन टर्नस 1 सप्टेंबर 2026 पासून सीईओ पद स्वीकारतील. टिम कुक 1998 मध्ये ऍपलमध्ये सामील झाले. 2011 मध्ये सीईओ बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली ऍपलने मार्केटचा कॅप 350 बिलियन वरून 4 ट्रिलियन केला आहे. ऍपलला 200+ देशांमध्ये विस्तारले आहेत. ऍपल सिलिकॉन स्वतःचे चिप्स देखील त्यांनी सुरू केलं. जॉन टर्नस यांनी 2001 मध्ये ऍपल इन्क्लुजन मध्ये प्रवेश केला. ते ऍपलचे दीर्घकालीन अंतर्गत नेते आहेत. कंपनी इन्सायडर सक्सेशन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. ऍपल, ज्याची स्थापना झाली 1976 मध्ये, मुख्यालय आहे अमेरिका. ऍपल ही एक अग्रगण्य जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. प्रमुख उत्पादने आयफोन, आयपॅड, मॅक, ऍपल वॉच आणि एअरपॉड्स. याची इकोसिस्टीम आयओएस, मॅकओएस इत्यादी, यामुळे ते इतर कंपन्यांपेक्षा वेगळे ठरते. पुढे प्रश्न, 2026च्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा किताब कोणी जिंकला? उत्तर आहे ऑप्शन बी, कार्लोस अल्काराज यांनी. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड्स माद्रिद येथे आयोजित झाले. याचा स्पोर्ट्स ऑस्कर असे म्हणतात. कार्लोस अल्काराज यांना वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. आर्याना साबालेंका यांना वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. इतर पुरस्कार, वर्षातील संघ पॅरिस सेंट जर्मन म्हणजे PSG फ्रान्स. लाईफ टाईम अचिव्हमेंट नादिया कोमानेची रोमानियाची आहे, त्यांना हा पुरस्कार मिळाला. लॉरियस अवॉर्ड म्हणजे काय? हा एक प्रतिष्ठित वार्षिक क्रीडा पुरस्कार आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. आयोजन लॉरेन्स स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सुरुवात झाली 1999 मध्ये. पुढील प्रश्न, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भगवानदास रैकवार यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? उत्तर आहे ऑप्शन सी, बुंदेली मार्शल आर्ट. मध्य प्रदेशचे बुंदेली मार्शल आर्ट गुरु भगवानदास रैकवार यांचे निधन झाले. त्यांना प्रजासत्ताक दिन 2026 रोजी अनसंग हिरो श्रेणीत पारंपरिक मार्शल आर्ट स्पोर्ट्स क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 1964 मध्ये सागर मध्य प्रदेश येथे त्यांनी छत्रसाल बुंदेलखंड आखाडा स्थापन केला. ते शस्त्र आधारित लढाईचे तज्ञ होते, जसे की लाठी, तलवार, भाला, ढाल आणि त्रिशूल. पुढील प्रश्न, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? याचं योग्य उत्तर आहे श्रेया शांतनु मुंदडा. मुंबईच्या श्रेया शांतनु मुंदडा यांनी EGMO 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. स्पर्धा बॉर्डेक्स फ्रान्स येथे आयोजित झाली. 67 देशांमधील 260 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. भारताने 3 पदके जिंकली, 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य. भारताला 6वा क्रमांक या ठिकाणी मिळाला. युरोपियन गर्ल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड बद्दल माहिती. ही एक आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धा आहे. ही उच्च माध्यमिक मुलींसाठी आयोजित केली जाते. सुरुवात 2012 मध्ये झाली. उद्दिष्ट स्टेम क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे. स्टेम म्हणजे काय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. भारत 2015 पासून गेस्ट कंट्री म्हणून सहभागी होत आहे. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने रिव्हर बेसिन मॅनेजमेंट योजना 2026-31 पर्यंत वाढवली. या नवीन कालावधीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे? उत्तर आहे 2183 कोटी रुपये. ही योजना 16 वित्त आयोग कालावधीसाठी 2026-27 ते 2030-31 पर्यंत वाढवली आहे. एकूण बजेट आहे 2183 कोटी रुपये. ही पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे वित्त पुरवठे आहे. मंत्रालय आहे जलशक्ती मंत्रालय. लक्ष पूर नियंत्रण, जलविद्युत विकास आणि जलसुरक्षा. प्रमुख क्षेत्र आहे ईशान्य भारत, जसे की ब्रह्मपुत्रा, बाराक, तिस्ता आणि जम्मू काश्मीर, लडाख, इंडस बेसिन. 16वा वित्त आयोग. अध्यक्ष आहेत अरविंद पनागरिया. कालावधी आहे 26-27 ते 30-31. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर एक लाईक करा
लक्षात घ्या, तुमचं एक लाईक आम्हालाही मोटिवेशन देतं की असंच कंटेंट तुमच्यापर्यंत बनवलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर व्हिडिओ बघत असाल तर लगेच व्हिडिओवर क्लिक करा. खाली या ठिकाणी लाईक बटन येईल, त्यावर लगेचच क्लिक करून द्यायचं आहे. पुढील प्रश्न, भारताचा पहिला पेट्रोग्लिफ संरक्षण पार्क कोठे उभारला जात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लडाख. माहिती, भारताचा पहिला पेट्रोग्लिफ कन्झर्वेशन पार्क लडाखमधील लेह येथे उभारला जात आहे. उद्देश, हजारो वर्ष जुन्या शेल नक्षीकामाचे संरक्षण, कालखंड नवपाषाण काळ म्हणजे 10,000 BC ते 2000 BC, धोका, विकास कामे व हवामान बदल. उद्दिष्ट, प्राचीन शिल्पकलेचे संरक्षण आणि पर्यटन दबाव कमी करणे. पुढील प्रश्न, पृथ्वी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 22 एप्रिल रोजी. दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस असेही म्हणतात. उद्दिष्ट, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन देणे. प्रथम साजरा करण्यात आला 22 एप्रिल 1970, अमेरिका. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत मान्यता दिली. 2026 ची थीम आहे अवर पॉवर अवर प्लॅनेट. 8वा प्रश्न, भारतीय स्पर्धा आयोगच्या कार्यवाहक महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राकेश बनोट यांची. त्यांनी अंशुमन पटनायक यांची जागा घेतली. ते 1988 बॅचचे निवृत्त IAS अधिकारी आहेत, आसाम मेघालय कॅडरचे. CCI बद्दल, स्थापना झाली 14 ऑक्टोबर 2003 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहे रवनीत कौर. मंत्रालय आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. उद्देश, बाजारात निरोगी स्पर्धा राखणे, मक्तेदारी रोखणे आणि ग्राहकांचे संरक्षण. पुढील प्रश्न, बल्गेरियाच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या नेत्याच्या पक्षाने विजय मिळवला आणि ते पंतप्रधान होणार आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी, रुमेन रादेव. रुमेन रादेव यांच्या प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया पक्षाने विजय मिळवला. ते बल्गेरियाचे पुढील पंतप्रधान होणार आहेत. त्यांनी जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पक्षाने 44.7% मते आणि सुमारे 135 जागा मिळवल्या. ते अंतरिम पंतप्रधान आंद्रे ग्युरो यांची जागा घेतील. बल्गेरिया खंड आहे युरोप, बाल्कन द्वीपकल्प. राजधानी आहे सोफिया, चलन आहे युरो आणि राष्ट्रपती आहे इलियाना युतोवा. पुढील प्रश्न, 2026च्या गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत? तर याला ग्रीन नोबेल म्हणून ओळखले जाते. इतिहासात प्रथमच सर्व 6 विजेत्या महिला आहेत. प्रत्येक विजेत्यास $2 लाख इतकी रक्कम दिली जाते. म्हणजेच वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत. 2026च्या गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइजची घोषणा करण्यात आली. जगातील 6 भौगोलिक प्रदेशांमधून 6 महिला कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक विजेत्यास $2 लाख सुमारे 1.6 कोटी रुपये दिले जातात. 1989 पासून प्रथमच सर्व पुरस्कार महिलांना देण्यात आले आहेत. विजेत्या कोण कोण आहेत तर बघून घ्या. इरोना तांशी, नायजेरिया, आफ्रिका. जंगलातील आगी रोखून आभारांनी वाचवले. बोरिम किम, दक्षिण कोरिया, आशिया. सरकारला कठोर हवामान धोरणे लागू करायला भाग पाडले. सारा फिंच, UK. जीवाश्म इंधनांनी तेल ड्रिलिंग विरोधात कायदेशीर लढा. त्यानंतर थिओनिका रोका, पापुआ न्यू गिनी, प्रदूषण नियंत्रण. अलाना काका हुर्ले, अमेरिका. अलास्कामधील सॅलेन्स मासे आणि परिसंस्था वाचवली. युविल्स मोरेल्स, कोलंबिया. मॅग्डालेना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कार्य केलं आहे. तर याची स्थापना कधी झाली या अवॉर्डची? 1989 मध्ये. याला ग्रीन नोबेल म्हणतात. मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. भारतीय विजेत्या कोण? मेथा पाटकर 1992, प्रफुल्ल सामंतारा 2017 आणि आलोक शुक्ला 2024. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने 10 प्रश्न बघितलेत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. अलीकडे केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली? उत्तर आहे मार्च 2028. स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिली मोठी खासगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोनागिरी गोल्ड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू होत आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. कॅपिटल अमरावती. रेम्युल्ड वाडांगनी यांनी कोणत्या आफ्रिकी देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवला? उत्तर आहे ऑप्शन बी, बेनिन. नेक्स्ट, एकात्मिक तटीय आणि सागरी नियोजनासाठी मरीन स्पेशल प्लॅन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ओडिसा. कॅपिटल भुवनेश्वर.
61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला? तर या आहेत ऑप्शन सी साध्वी सतीश सैल. अलीकडेच भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले? उत्तर आहे ऑप्शन ए अरण्यक घोष. नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय लोकसेवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 एप्रिल. नेक्स्ट, 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर CH श्रीनिवासराव. नेक्स्ट, भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन बी कांक्रिया रेल्वे डेपो अहमदाबाद. नेक्स्ट, भारताची पहिली ग्लास सबस्ट्रेट आधारित प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात स्थापन केली जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिसा. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर तुमच्यासाठी प्रश्न. हैदराबादमध्ये आयोजित पहिल्या बोल्डर्स क्लासिक 2026 गोल्ड स्पर्धेचे विजेते कोण आहेत? अनिर्बान लहिरी, मनू गंडास, शुभंकर शर्मा की राशिद खान? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. जर विद्यार्थ्यांनो कंटेंट आवडलं असेल तर एक लाईक करा. लाईक केल्यानंतर खाली हाय बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. डेली व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.